तर तरुणाच्या जाचाला कंटाळून एका अल्पवयीन मुलीने आपलं आयुष्य संपवलंय। काय आहे नेमकं प्रकरण जाणून घेणार आहोत या रिपोर्टमधून। कुठलाही मर्डरचा गुन्हा दाखल नाही, फक्त कारवाई करायची म्हणून गेली पोलीस। साताऱ्यात तरुणाच्या जाचाला कंटाळून एका अल्पवयीन मुलीनं जीवन संपवलंय। दाखल नाही, कुठलाही मर्डरचा गुन्हा दाखल नाही। मृत तरुणीनं याआधीही तस्लीम खान या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला होता। तरुणाला अटक झाली, मात्र जामिनावर सुटका झाल्यानंतर त्याने पुन्हा मुलीला त्रास द्यायला सुरुवात केली। याच त्रासाला कंटाळून मुलीनं आत्महत्या केल्याचं उघड झालंय। दरम्यान या घटनेत पोलिसात तक्रार करूनही मुलीचा जीव वाचवता आला नाही, त्यामुळे स्थानिक चांगलेच आक्रमक झालेत। फक्त कारवाई करायची म्हणून गेली पोलीस। सारखा फोन करायला लागला, या लागला, पोरगी नको म्हणायची, येऊ नको, लोकांच्या गावात राहतोय आम्ही, पोट भरायला आलोय, तू येऊ नकोस, माझ्या मम्मीला त्रास होतोय, गावकरी हाकलून देत्या, अशी पोरगीनं त्याला लय वेळा समजून पण सांगितलं माझ्या माघारी, तरी त्यानं ऐकलं नाही। मुलगी तो कॉलेजला आहे का तुमची? पोरगी कॉलेजला होती, आता त्याच्यासाठी तिनं 12वी बंद केली, 12वी पासून पास झाली, 12वी बंद केली। म्हणली 13वीला मी तिला सांगितलं ऍडमिशन घे, पण तिनं नाही घेतलं। म्हणली नको, तो येऊन मला सारखा दहीवडीत त्रास देईल, लांब आहे दहीवडी, तो कुठं येणार कामावून पळत पळत, इथं आपलं कोण नाही मदत करायला, म्हणून तिनं ऍडमिशन 13वीला घेतलं नाही, घरीच राहिली। शेवटी व्हायचं ती झालंच। मुलीच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे। आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी नागरिकांची मागणी आहे। मुलगी फार तणावात होती आणि त्या तणावाखाली मग तिने हा गंभीर पाऊल उचललेला आहे। काल तिची डेथ झाली। त्याच्यामध्ये आपण तातडीने त्या मुलाचा शोध घेऊन त्याला आपण याच्यामध्ये अटक केली आहे। आम्ही त्याला माननीय न्यायालयाच्या समोर हजर करतो आहे आणि त्याची जास्त PC घेऊन याच्यामध्ये सगळे जे पुरावे आहेत ते एकत्रित करून ह्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी याची मागणी आम्ही न्यायालयाच्या समोर करणार आहे। याच्यामध्ये एकंदरीत कुटुंबियांनी पोलिसांना आतापर्यंत सगळं प्रकारे सहकार्यच केलेलं आहे असं मी म्हणेन। त्यांची काही गोष्टींच्या बाबतीत शेवटी त्यांना दुःख झालेलं आहे, त्या गोष्टींच्या बाबतीत त्यांना काय गोष्टींची चर्चा करायची होती, ती चर्चा त्यांच्यासोबत झालेली आहे। त्यांना तपासचे सगळे जे बारकाई आहे ते समजून सांगण्यात आलेले आहे। पॉक्सोच्या गुन्ह्यात अटक झालेला आरोपी जामिनावर सुटतो, पुन्हा मुलीशी संपर्क करून कुटुंबालाही धमकावतो, पण यावेळी मदतीसाठी पुन्हा पोलिसांकडे धाव घेण्यापेक्षा आयुष्याचा शेवट करणं मुलीला जास्त सोयीचं वाटतंय। यातच संपूर्ण पोलीस यंत्रणेचं अपयश दिसून येतंय। सुजित आंबेकर, NDTV मराठी, सातारा।